नमस्कार मंडळी. मी जया शेतकरी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. जया शेतकरी हे शेतकरी चॅनल आहे. मी तुम्हाला साधं आमचं जे असतं जीवन शेतकऱ्याचं ते दाखवलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून, की शेतकऱ्याला किती कष्ट असतं, शेतकऱ्याचं म्हणजे किती मेहनत असते. जनावरं असतील, गुरं असतील, ढोरं असतील, तर किती कष्ट करतो शेतकरी, किती राबतो. आता ही काळी आई बघा, ह्याच्यामध्ये किती राबावं लागतं, किती म्हणजे मेहनत करावी लागते. आता किती दिवस झालं बघा पाऊस नाही. आता जवळजवळ हा जुलै महिना म्हणजे जून संपतच आला आहे. जुलै महिना निघायचा टायमिंग झाला आहे, तरी पण आपल्याला पाऊस नाही. पण मी शेतकरी मित्रांना आणि माझ्या भावांना, बहिणींना एकच सांगते, कळकळीची विनंती आहे, की आपल्याला पाऊस येणार आहे. अधिक महिना असल्यामुळं पाऊस थोडासा आपला लांबणीवर गेलेला आहे. त्यामुळं पाऊस येणार आहे. थोडासा वेळ लागणार आहे, पण पाऊस नक्की होणार आहे. सगळ्यांनी आपल्या शेतीची मशागत करून घ्या. शेतीमध्ये काय तुम्हाला मेहनत करायची ते करून घ्या. बियाणं आणून ठेवा. पाऊस आला की सुरुवातच करायची बघा आपल्याला. कारण का नाही, पावसाच्या जीवावरच शेती असते. पाऊस नसेल तर शेती आपण करूच शकत नाही बघा. आणि बघा, ही जी शेती आहे ही आपली काळी आई आहे. तर खूप महत्त्व आहे हिचं. तिला विकू नका, की पाऊस नाही, पाणी नाही म्हणून शेतकरी हताश होतात आणि विकून टाकतात शेती. तर माझी कळकळीची विनंती आहे, की आपल्या काळ्या आईला विकू नका. अशीच आपण सांभाळून ठेवायची. कारण एक ना एक दिवस शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत बघा. मी सांगते म्हणून ऐका, की अजिबात आत्महत्या करायचा विचार डोक्यात नका आणू. कारण बघा, आपल्याला ह्या काळ्या आईतून आपण जगतो, उदरनिर्वाह होतो आपला आणि आपण थोडंफार विकतो. आपण दुसऱ्यांनासुद्धा म्हणजे देण्याचा प्रयत्न असतो. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. बरोबर आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. कारण आपण जरी फायदा नाही झाला, आपला तोटा जरी झाला, तरी पण आपण शेती करतो. म्हणून शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. बघा, आपण एकही रुपयाचा अजिबातसुद्धा विचार करत नाही. बघा, ₹10 हरवले, जर बघा तुम्ही नोकरीवाल्यांचे ₹10 हरवले, तर तो 10 ठिकाणी शोधेल. पण शेतकरी लाखो रुपयांचं बियाणं या काळ्या आईच्या कुशीत टाकतो आणि ते पण पावसाच्या भरवशावर. पाऊस येईल का नाही येईल त्याची गॅरंटीसुद्धा नाही. तरीसुद्धा शेतकरी लाखो रुपयांचं बियाणं पेरत असतो या आपल्या काळ्या आईमध्ये. तर मी सगळ्या शेतकरी बांधवांना आणखीन एकदा हात जोडून विनंती करते, की पाऊस येणार आहे आणि पाऊस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. पण अधिक मास असल्यामुळं पावसाची थोडीशी लांबणीवर पाऊस गेलेला आहे. सगळ्यांनी नोंद घ्या ह्याची, की आपल्याला नक्कीच पाऊस होणार आहे. आणि कधीही देव आपल्याला असं उपाशी नाही करून, कारण आपल्यावरच बऱ्याच जणांची पोटं भरली जातात. कारण आपण काय करतो, आपण खातो आणि बाकीचं सगळ्यांना वाटतो. त्याच्यामुळं सगळ्यांनी बघा, आता ही आमची शेती असेल, ह्यालासुद्धा पाणी कमी पडलेलं आहे. तर आम्ही ना तांब्याने पाणी ओततो आता सध्या ह्या झाडांना आणि जगावतो आहे. कारण पर्यायच राहिलेला नाही. आता 15 दिवसामध्ये पाऊस नक्की येणार आहे. आता तुम्ही ह्यातले बरेच जण म्हणतात, तुला हवामान खात्याचं काय माहिती? हवामान खात्याचं माहिती नाही, पण हे ढग जे आहेत, हे आकाश जे आहे ते सगळं बदलायला लागले, ढग निघायला लागलेले आहेत. त्याच्यावरून अंदाज आणि इकडं-तिकडं सगळीकडं ऐकायला भेटतं, इकडं पाऊस पडला, तिकडं पाऊस पडला. तर आपल्यालासुद्धा पाऊस पडणार आहे. नाराज होऊ नका, पाऊस नक्की येणार आहे आणि एकदा आणखी नव्या जोमानं आपण पीक उभारणार आहोत आणि मस्त अशी शेती करणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला सांगते, टेन्शन घेऊ नका, आत्महत्या करायचं विचार करू नका, डोक्यात आणू नका आणि शेती विकायची तर अजिबात डोक्यात विचार आणू नका. कारण शेती ना विकायची नसते, तर ती जपायची असते. बघा तुम्ही, आपण पैसा जवळ असेल तर आपण फ्लॅट खरेदी करू शकतो किंवा गाडी घेऊ शकतो, बंगला घेऊ शकतो, पण शेती नाही घेऊ शकत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, शेती विकू नका. शेती आपली काळी आई आहे आणि आपण तिच्यावरती जगतोय, तर शेती अजिबात विकू नका. धन्यवाद माझा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल.